हर हर महादेव भावांनो, आज 1 जानेवारी 2026 म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे, भरभराटीचे, समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही जे मला मागच्या वर्षात जे सोशल मीडियावरील सर्व व्हिडिओला प्रेम दिलं, तसंच ह्या वर्षातही प्रेम द्याल अशी अपेक्षा करतो. आज नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मी पण एका ठिकाणी जाणार आहे व त्यांच्या दर्शनापासून सुरुवात करणार आहे नवीन वर्षाची. तर मग तुम्हाला पुढील सर्व माहिती मी कुठे जाणार आहे ते सर्व व्हिडिओ कळेल तुम्हाला. तर चला तर मग पुढे भेटू. आता परत एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर ठीक आहे, मग आता मी निघतो. आता ऑलरेडी थोडा लेट झालं आहे, उशीर झाला आहे आज, कारण सकाळी लवकर निघत होतं पण थंडी अभावी काही सकाळी लवकर निघता आलं नाही. त्यामुळं आता वाजलेत 8. तर निघतो, कारण परत रिटर्न यायचं आहे. चला तर मग पुढे भेटू व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मग काय, आता एकतर उशीर झाला होता, रस्ता पण चांगला होता. मग मला आता कुठं थांबायचं नाही, नॉनस्टॉपच घ्यायचं आता. कारण दुसरे 2 मित्र त्यांना पण एक घ्यायचं होतं सोबत. ते आमच्या अगोदर पोहोचले होते, जेजुरीच्या पुढे गेले होते ते. मग जरा स्पीड वाढवला, म्हणलं आता थोडं स्पीडनं जायला पाहिजे, कारण वेळ बरंच गेलेला होता. ऑलरेडी सकाळचं उशीर पण झालेला आम्हाला निघायला. थंडीमुळे काही सकाळचं लवकर उठवत नव्हतं, त्यामुळे थोडं उशिराच निघालेलं. आणि ते दुसरे 2 मित्र होते त्याचे मित्र होता त्याला पण उशीर झालेला, कारण तो लांबून येणार होता. सकाळचं लवकर निघाला होता त्याला जर चांगलंच गारठ्याने जाम केला असेल सकाळचं. आम्ही काय उशिरा निघलो होतो. आम्हाला तुम्हाला सांगितलं की मी 8 वाजले होते आम्हाला निघायला. मग काय रस्ता एकतर मोकळा होता, त्यामुळं घेतला स्पीड, मग निघालो जोरात. तुम्ही आज कुठं जोर आणला नवीन वर्षाचं सुरुवात कशी काय तुमची त्यात स्पीड ब्रेकर तर अशी येत नाही, लक्षात नाही ब्रेकर आहे म्हणून बोर्ड नाही काय नाही. अचानक एकदम स्पीड ब्रेकर आहे रस्त्याला, त्यामुळं सावकाश जात गेलं तरी रस्त्याने कळून येत नाही स्पीड ब्रेकर काय ते लक्षात येत अचानकपणे. काय नाव आहे? असं म्हणता आम्ही आता जवळ पोहोचलो होतो. तर मला सांगायचं राहून गेलो, आम्ही चालू मोरगावला म्हणलं, कारण दरवर्षीप्रमाणे दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला जातो आहे मी आणि अजिंक्य. त्यामुळे मग दरवर्षी आम्ही लवकर जातो सकाळचं. वर्षी जरा जास्त असल्यामुळे थोडा लेट झाला. असं म्हणता आम्ही पोहोचलो. घेतलं साहित्य वगैरे सगळं इथे. बघितलं तर काय गर्दी तर भरपूर होती बरं का इथे, कारण गर्दी चांगली दिसत होती. कारण लोक ऑलरेडी उशीर झाल्यामुळे काय झालं, पब्लिक जास्त आली होती. आणि तिथं दुसरं आपलं ते काय म्हणतात, काहींचे बोललेलं असतं. एकाला ते वजन काट्यात बसून त्याचं वजनाएवढं गुळ वाटत चाललं होतं वाटतं. म्हणजे गुळाचं जेवढं वजन असतं तेवढं गुळ दान करायचं असं काही असतं वाटतं. असं म्हणता पोचलो मंदिरात. गणपती बाप्पा मोरया, मोरया. एक तास गेला तिथं दर्शनासाठी, कारण गर्दी खूप असल्यामुळं. मग काय दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि थोडं मनाला पण प्रसन्न वाटलं आणि जरा छान पण वाटलं की आपण नवीन वर्षाचं कुठेतरी आपण नवीन सुरुवात केली. त्यामुळं हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.